आपल्या आजूबाजूला म्हणजे आपल्या सभोवताली काही गोष्टी सजीव आहेत तर काही निर्जीव, हे तर आपल्याला माहीतच आहे. पण कधी विचार केलाय की या दोन्हींमध्ये नेमका फरक काय आहे? जीवशास्त्रातला हा एक खूप मूलभूत प्रश्न आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर आज आपण मिळवणार आहोत. खरं तर सजीव आणि निर्जीव गोष्टी ओळखणं आपल्याला किती सोपं वाटतं, नाही का? पण या दोन गटांना वेगळं करणारी ती एक नेमकी गोष्ट कोणती आहे? म्हणजे आपण कशाच्या आधारावर ठरवतो की ही गोष्ट जिवंत आहे आणि ती नाही? बघा, फरक अगदी डोळ्यासमोर आहे. एका बाजूला एक लहानसं रोपटं आहे जे जिवंत आहे आणि दुसऱ्या बाजूला एक दगड जो निर्जीव आहे. हे तर स्पष्टच दिसतंय. पण यामागे काही ठोस नियम आहेत का? म्हणजे असे काही नियम जे या दोन गटांना कायम वेगळं ठरवतात? चला पाहूया. तर याचं उत्तर आहे हो, आणि ते उत्तर दडलेलं आहे सजीवांच्या काही खास लक्षणांमध्ये. ही अशी लक्षणं आहेत जी सर्व सजीवांमध्ये सारखीच दिसतात. ही लक्षणं म्हणजे असं समजा की जीवनाची खरी ओळखच आहे. ती निर्जीव वस्तूंमध्ये कधीच दिसत नाहीत. आणि आज आपण अशाच एका महत्त्वाच्या लक्षणाबद्दल बोलणार आहोत. आणि ते महत्त्वाचं लक्षण आहे वाढ. हो, वाढ. जन्माला येणारी प्रत्येक सजीव गोष्ट वाढते. पण थांबा, ही वाढ नेमकी असते कशी? कारण कधीकधी निर्जीव गोष्टीही वाढतात असं वाटू शकतं, नाही का? पण सजीवांची वाढ ही आतून होते आणि हाच तो महत्त्वाचा फरक आहे जो त्यांना वेगळं ठरवतो. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वाढ म्हणजे काय? तर ठराविक काळात उंची, वजन आणि ताकदीमध्ये होणारा बदल. म्हणजे बघा ना, एक लहानसं रोपटं हळूहळू मोठं झाड बनतं. हे याचं अगदी उत्तम उदाहरण आहे. आणि ही संकल्पना अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मानवापेक्षा उत्तम उदाहरण दुसरं कोणतं असू शकतं, बरोबर ना? एका लहान बाळाचा विचार करा. ते बाळ हळूहळू मोठं होतं, एक लहान मूल बनतं आणि मग एक प्रौढ व्यक्ती. हा जो संपूर्ण प्रवास आहे ना, तो वाढीचा एक अद्भुत नमुना आहे. पण या प्रवासाला एक ठराविक वेळ लागतो. आणि तो कालावधी किती? तर साधारणपणे 18 ते 21 वर्षांचा. या वयानंतर काय होतं तर माणसाची उंची वाढणं थांबतं. आणि गंमत म्हणजे हेच तत्त्व फक्त माणसांनाच नाही तर संपूर्ण प्राणीसृष्टीला लागू होतं. प्रत्येक प्राणी वाढून प्रौढ होतो. फरक फक्त एवढाच की प्रत्येकाच्या वाढीसाठी लागणारा जो वेळ आहे तो वेगवेगळा असतो. तर मग आतापर्यंत हे तर स्पष्ट झालं की वाढ हे जीवनाचं एक खूप महत्त्वाचं लक्षण आहे. पण मग एक प्रश्न उरतोच की वाढ हेच एकमेव लक्षण आहे का, की अजूनही काही आहे? आणि याच विचारातून आपण एका मोठ्या प्रश्नाकडे येतो. वाढीच्या पलीकडे सजीवांमध्ये अशी आणखी कोणती रहस्य दडलेली आहेत जी त्यांना निर्जीवांपासून पूर्णपणे वेगळं करतात? जरा विचार करून बघा.